शेतकरी मित्रांनो, किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेच्या अंतर्गत सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे बघा। आता सरकारने जे काय तर नोंदणी करण्याची मुदतवाढ दिलेली होती पिकांसंदर्भातील, आता ती होती 31 डिसेंबर 2025च्या आतीलच आपल्याला नोंदणी करणे अनिवार्य होतं। परंतु आता त्यावरही सरकारने आता मुदतवाढ हे वाढवलेली आहे। म्हणजेच तुम्ही 31 जानेवारी 2025 पर्यंत हे नोंदणी करू शकणार आहे। यासाठी बघा, तुम्ही जसं की मूग, उडीद, सोयाबीन, कापूस, तूर, गहू, चना या सर्व पिकाची नोंदणी करून घ्यायची आहे। परंतु तुम्ही आतापर्यंत हे नोंदणी केली नसेल तर सरकारने 31 जानेवारी 2026 पर्यंत हे मुदत वाढवलेली आहे। तर लवकरात लवकर नोंदणी करून घ्यायची आहे, कारण की बघा, या सर्व नोंदणीच्या आधारे सर्व शेतकऱ्यांना बोनस दिला जात असतो आणि त्यांचे जे काय आता पीक असणार आहे ते खरेदीसाठी त्यांना कुठलाच प्रॉब्लेम, कुठलीच दिक्कत इथं सहन करण्याची आवश्यकता पडत नाही। तर बाकी अशा पद्धतीची माहिती आहे। नोंदणी केली नसेल तर लवकरात लवकर नोंदणी करून घ्यायची आहे। अशाच कामाची व्हिडिओ जर का तुम्हाला शेती संदर्भातील पाहायची असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा। तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।